नवरात्रीचे व्रत करताना या गोष्टी करा. 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गामाताची पूजा केली जाते. नवरात्रीचे 9 दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात आणि भाविक 9 दिवस उपवास करतात. नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळायला हवेत हे आता आपण पाहूया. 1. नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश म्हणजे आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो. यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी. मंदिरात जाऊन देवीचे दर्शनही घेऊ शकता. 2. देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. पहिल्या दिवशी कलशस्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाचा परंपरेनुसार 9 दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात. 3. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापना किंवा घटस्थापना केली जाते. हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे. 4. नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांनी पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे. जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवरही झोपू शकता. 5. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी मग गादी वापरणे टाळावी. शक्य असल्यास 9 दिवस गादीशिवाय झोपावे. 6. नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मंगल कार्य करण्यास मनाई आहे. 7. नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचर्य पाळावे. यासोबतच वागण्यात क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. 8. नवरात्रीमध्ये आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात. 9. नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा. माता दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळी आरती करावी. 10. नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पारायण करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी. 11. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा परिस्थितीत 4 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात. या दरम्यान महिलांनी आईचा भोग तयार करू नका. पूजास्थळी जाऊ नका. 12. नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर स्त्रीला 1 ते 4 दिवसांपर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा ब्राह्मणांद्वारे स्थापित केला जाऊ शकतो. 13. या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये. जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर त्यांनी कन्यापूजा आणि हवन करू नये. या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते. 14. नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते. इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे तसेच गॉसिपिंग टाळले पाहिजे. 15. जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून 9 मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळते. 16. उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका. गहू, तांदूळ यांसारख्या धान्यांपासूनही दूर राहा. कांदा, लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा. शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन करू नका. 17. नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात. उदाहरणार्थ बटाटे, रताळी, अरबी, भेंडी, लिंबू, कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा, कच्चा भोपळा, टोमॅटो, गाजर, काकडी. 18. नवरात्रीचा उपवास सात्विक आहार संतुलित केला पाहिजे. या आहारामध्ये मांसाहार, जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावे आणि ताजी फळे, हंगामी भाज्या खाणे योग्य राहील. सात्विक आहार घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल तसेच तणावाची पातळीही कमी होईल. 19. नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो. संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून
देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून उपवास सोडला जातो. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्या झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत. धन्यवाद.